नमः। स्वस्ति श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदा भक्तजन मानस निवासा श्री रामचंद्रा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। ॐ श्री विभूषितधरा नवनीरदावा पीताम्बराधरुणबिम्ब फलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरबिम्बनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।
परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान श्री बालकृष्णाची प्रति वाङ्मयी मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण भगवंताची अत्यंत पवित्र अवीट गोड अशी कथा आपण या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने मोठ्या प्रेमाने मोठ्या भावयुक्त अंतःकरणातून या ठिकाणी श्रवण करत आहात। भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार अशा कृपेने भगवान श्री पंढरीनाथांच्या सीमापार अशा कृपेने थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन असणाऱ्या गंधोरा नगरीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय धनाजी गुरुजी मुसळे गुरुजींच्या 3ऱ्या क्रमांकाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असणारा हा नाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा अत्यंत श्रद्धेने भावयुक्त अंतःकरणातून या ठिकाणी संपन्नतेकडे वाटचाल करतोय। थोडा द्या या निमित्ताने उपस्थित आपण सर्व माझ्या माता भगिनी पुरुष मंडळी आपणा सर्वांच्या पवित्र सान्निध्यामध्ये आपण कृष्ण कन्याची ही कथा आनंदाने श्रवण करत आहात। त्या कथेचा आजचा हा सांगतेचा दिवस आहे। शेवटचा म्हणत नाही, कारण चांगल्या गोष्टीचा कधी शेवट होत नसतो आणि चांगल्या गोष्टीचा कधी शेवट होऊ सुद्धा नाही। कदाचित आज या मंडपातील हे कृष्ण कथा थांबेल, पण आपल्या अंतःकरणातील ही कथा कधी थांबू नये अशी भगवान कृष्णाकडे प्रार्थना आहे। कदाचित आज या मंडपामध्ये सुरू असणारं कृष्ण कन्याचं भजन थांबेल, पण आपल्या मनामध्ये हे कृष्णाचं भजन नित्य सदैव सुरू असलं पाहिजे। आज इथं ही कथा थांबेल, पण आपल्या देहातली कथा मात्र कधी थांबू नये असा आजचा हा सांगतेचा दिवस आहे। कालपर्यंत आपण कथा श्रवण केली भगवान श्री कृष्ण कन्याचा विवाह सोहळा। रुक्मिणी माता भगवंताला 7 श्लोकाचं पत्र पाठवते। या पत्रांच्या माध्यमातून रुक्मिणीने स्वतःचा परिचय करून दिला, पण तत्पूर्वी भगवंताच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे। भाव असा आहे, या रुक्मिणीने कधी अजून भगवंताला पाहिलं नाहीये। कृष्ण कन्हैयाला रुक्मिणी पाहत नाही, पण तरी सुद्धा मनोमन मी तुमचीच पत्नी आहे हा विचार रुक्मिणी मातेने पत्राच्या माध्यमातून मांडला। तिने केवळ ऐकलेलं आहे भगवंताच्या रूपाबद्दल, भगवंताच्या सौंदर्याबद्दल, भगवंताच्या सामर्थ्याबद्दल केवळ ऐकूनच तिला माहिती की तो परमात्मा असा आहे। प्रत्यक्षात जरी पाहिलं नसलं तरी तिची भक्ती तिची प्रीती ही कृष्ण कन्हैयावरती नितांत आहे। आणि असं काही नाहीये की देवाला बघितल्यावर देवावरती प्रेम करावं, असं कुठं काय आहे। मीराबाई भगवंतावर प्रेम करतेच की, राजपूत घराण्यातील मीरा आहे, तिने कृष्णाला पाहिलं नाहीये। कृष्ण कन्याची सावळी मूर्ती त्या मीराबाईच्या समोर आहे आणि त्या मूर्तीकडे पाहून नित्य मीराबाईने भगवंताचे चिंतन करावं, भगवंताच्या नामामध्ये नृत्य करावं, नाचावं। नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी, किंवा पग घुंगरू बांध मीरा नाची रे, आनंदाने ती नृत्य करते। केवळ भगवंताच्या स्मरणात तिने आपलं जीवन घालवलं आहे।
राजपूत घराण्यातील मीरा आहे. बापाने सांगितलं, मिरे लग्न केलं पाहिजे बेटा, लग्न केलं पाहिजे. म्हटल्याबरोबर मीराबाईच्या मुखातले शब्द आहेत, बाबा लग्न झालंय माझं. राग आला बापाला, तोंड काळ केलं हिने. कोण आहे तो, कोण आहे म्हटल्याबरोबर मीराबाईनं समोर बोट केलं. ते बोट केलं भगवान कृष्णाच्या मूर्तीकडे. बाबा हा माझा मालक आहे, मनोमन मी याला वरले. हाच माझा नाथ आहे, हाच माझा पती परमेश्वर आहे. सर्वस्व मी माझं जीवन भगवान कृष्ण कन्हैयाच्या चरणावरती समर्पित केलेलं आहे. मग जरा बापा थोडं शांत झाला, राग थोडा कमी झाला. चला अरे मूर्ती आहे ती. आपल्या पत्नीला सांगितलं, जा तुझ्या लेकीला समजावून सांग. मीराबाईची आई समोर आली आणि ती मीराबाईची आई सांगते, बाळा अरे मूर्तीसोबत कुठं संसार होत असतो का? ही मूर्ती आहे मीरा, मूर्ती समवेत प्रपंच होत नाही, मूर्तीबरोबर संसार होत नसतो. बेटा लग्न केलं पाहिजे, भले तू आपल्या बरोबर ही मूर्ती घेऊन जा, पण लग्न कर. मीराबाई सांगते, आई नाही झालंय लग्न माझं, करत नाही. बापाला राग आला. बापाने सांगितलं, एक तर मीरा जिवंत राहील किंवा मी जिवंत राहील. आपल्या हातामध्ये विषाची वाटी घेतली आणि मीराबाईच्या आईच्या हातात दिली. जा तिला सांग लग्न केलं पाहिजे, अन्यथा हे विष प्राशन करून मेलं पाहिजे. आई आहे ना ती. मीराबाईची आई हातामध्ये विषाची वाटी घेऊन मीराच्या जवळ येते, समजावून सांगते मुलीला, बेटा हट्ट सोड, हा हे बरं नाहीये, लग्न केलं पाहिजे बाबडे, आनंदात जीवन जगलं पाहिजे. भले भक्ती कर, पण भक्ती करत असताना लग्न करू नये हे कोण सांगितलंय? ही मूर्ती तुला प्रिय आहे ना, या मूर्तीला सोबत घेऊन जा. मीरा ऐकत नाही. मीरेला कळालं आईच्या हातामध्ये विषाची वाटी आहे. मीराबाई सांगते, आई मला माहिती आहे बाबाने तुझ्याकडे हे विष पाठवले. कदाचित तुला नाही जमायचं मला पाजायला, माय आहे ना तू माझी, तू नाही पाजवायची मला, पण आण इकडं. मी माझ्या हातानं विष पिते, मीराबाईने ते विषाची वाटी घ्यावी. हे वर्णन गोड केलं. विष का प्याला राजा जी न भेजा, पीवत पीवत मी रहा सिरे, लोग कहे मीरा बैरे बानरे, बाप कहे कुलनासिरे, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन.
मीरा हो गई मगन, ओ तो गली 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 हरि गुन गाने लगी रे महलों में परी। मीराबाईने कृष्णाला पाहिलं नाही, पण म्हणे भगवंताला वरले हाच माझा मालक आहे, हा निश्चय तिने करावा. आणि निश्चयाच्या माध्यमातून मीरेने भगवंताला प्रगट करून घेतलं. तोच निश्चय रुक्मिणी मातेच्या अंतःकरणात आहे. पत्राद्वारे भगवंताला कळवलं. भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेचा स्वीकार केला आणि देवाचा विवाह सोहळा आपण काल पाहिला. देवाचं एक लग्न आपण काल लावलं. कृष्ण कन्हैयाच्या विवाहाबद्दल बोलत असताना देवाचे एकंदरीत 16,108 विवाह सांगितले गेले. एवढी लग्न भगवंताची झाली. त्यातल्या भगवंताच्या 8 प्रमुख पट्टराण्या आहेत. कोणकोणत्या? रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रवृंदा, भद्रा, सत्या आणि लक्ष्मणा या एकंदरीत 8 भगवंताच्या पत्नी आहेत. प्रत्येक विवाहाला काही ना काही कारण आहे. रुक्मिणीशी भगवंताने विवाह केला. रुक्मिणीचं पत्र आहे, तिने आपलं जीवन भगवंताला समर्पित केलेलं आहे. हे कारण, त्या कारणाच्या माध्यमातून भगवंताने रुक्मिणीचा स्वीकार केला. दुसरी पत्नी आहे भगवंताची, तिचं नाव आहे जामवंती. याला काय कथा आहे? जामवंतीचा काय विचार आहे तो विचार सांगितला गेला. जामवंती कोण आहे? ही जामवंती जामवंताची मुलगी आहे. आणि मला वाटतं जामवंत महाराज प्रत्येकाला माहिती आहेत, हे रामायणातले आहेत. अनेक वानरापैकी एक वानर म्हणजे जामवंतजी महाराज. त्यांची मुलगी जामवंती. हिच्याबरोबर लग्न कसं काय केलं ऐका. सत्राजित नावाचा एक राजा आहे आणि त्या राजाकडे एक मणी आहे. मथुरेत तो राहत होता आणि त्या राजाकडे एक असा मणी होता. तो मणी जवळजवळ दररोज 17 ते 18 भार सोनं द्यायचा दररोज. दुष्काळ पडला. भगवान कृष्ण कन्हैयाने विचार केला, सत्राजिताच्या ताब्यात जो मणी आहे तो जर मणी मथुरेचा राजा उग्रसेन याच्याकडे दिला तर कदाचित या मण्याचा उपयोग प्रजेतील लोकांना होईल. धनाअभावी, भुकेअभावी लोक मरायची नाहीत. पण भगवान कृष्ण कन्हैया सत्राजिताकडे गेला आणि त्याला सांगितलं, तुझ्याकडे एक मणी आहे. तो मणी आता सध्या तुझ्या कामाचा नाहीये, प्रजेच्या राज्याच्या उपयोगात येईल. हा मणी उग्रसेनाला दे. उग्रसेनाला मणी दे म्हटल्याबरोबर सत्राजित म्हणतो, मी देणार नाही, मणी माझा आहे, मी देत नाही. भगवंताने विनंती केली, अरे दे ना, लोकांच्या कामात आहे, काय अडचण आहे? तो म्हटला, देत नाही, मणी माझा, मी देऊ शकत नाही. आणि असं आहे, जी वस्तू आपली नाहीये त्या वस्तूवर आपल्याला हक्क गाजवता येत नाही. सरळ आहे. जी वस्तूच आपल्या मालकाची नाही, आपल्या मालकीची नाही, त्याच्यावर आम्हाला अधिकार गाजवता येत नाही. देवानं सांगितलं, मी फार तर फार विनंती करू शकतो, द्यायचंय का बघ. म्हणे देत नाही, नाही देणार. भगवान कृष्ण कन्हैया निघून गेला. नाही देत तर ठीक आहे. कालांतराने एके दिवशी याच सत्राजिताचा भाऊ प्रसेन, हा प्रसेन शिकार करण्यासाठी निघून गेला. पण सत्राजिताने तो मणी भगवंताला दिला नाही. देवाने विचार केला, चला ठीक आहे, आपली वस्तूच नाहीये तर आपण आग्रह का करावा. देव निघून गेले.
द्वारकेला भगवान कृष्ण जातो त्यावेळेस एके दिवशी या सत्राजिताचा भाऊ प्रसेन शिकार करण्यासाठी निघून गेला, पण जात असताना याने तो मणी आपल्या गळ्यामध्ये बांधला. छान दिसायचा तो, चमकायचा तो मणी. आपल्या गळ्यामध्ये मणी बांधला आणि मणी घेऊन तो शिकारीसाठी निघून गेला. त्याने एका सिंहाला पाहिलं आणि त्याची शिकार करण्यासाठी तो प्रसेन त्या सिंहावर धावून जातो. सिंहाने याला, तो सिंह येतो, सिंहाने याला पाहिलं आणि त्या प्रसेनचा सिंहाने नाश केला, त्याला मारलं. पण गळ्यात तो मणी चमकायला लागला. सिंहाला जरा कुतूहल वाटलं, त्याने आपल्या त्या पंजाने तो मणी तोडला. असा पायाने खेळत खेळत तो सिंह जरा पुढं जाऊ लागला. एवढ्याच समोरून जामवंतजी महाराज आले. जामवंताने सिंहाकडे पाहिलं, अस्वल रूपामध्ये सिंहाने जामवंताकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर राग आला आणि रागाच्या भरात तो सिंह जामवंताच्या अंगावर धावतो. जामवंताने सिंहाच्या अंगावर झडप घेतली, दोघांचं युद्ध सुरू झालं. जामवंत महाराज येते, सिंहाचा नाश केला, सिंह मारला आणि तो मणी आपल्या गुहेमध्ये घेऊन गेले. गुहेमध्ये मणी नेला आणि मणी गुहेत नेऊन तो मणी आपल्या मुलीच्या लेकीच्या हातामध्ये ठेवला, मुलीच्या हातात दिला. त्या मुलीचं नाव आहे जामवंती. तो मुलीकडे मणी दिला आणि कालांतराने सकाळपासून संध्याकाळ होते, आपला भाऊ अजून परत आला नाही. सत्राजिताने शोध सुरू केला, प्रसेन कुठे गेला असेल, माझा भाऊ कुठे गेला. शोध सुरू झाला आणि शोधाअंती कळालं की प्रसेन हा मरून पडलेला आहे. सत्राजित धावत गेला, आपल्या भावाकडे बघितलं, मरून पडलाय. गळ्यात बघितलं, मणी नाहीये. आणि सत्राजिताच्या मनामध्ये संशय आला. काय, 8 दिवसापूर्वी कृष्ण आपल्याकडे मणी मागायला आला होता, आपण त्याला मणी दिला नाही आणि मणी दिला नसल्या कारणाने याने मण्यासाठी माझ्या भावाला मारले आणि माझ्या भावाला मारून याने मणी चोरलाय. मणी चोरला असे ही अफवा सत्राजिताने सगळ्या राज्यात केली. माझ्या भावाला मारले, माझ्या भावालाने मारलं, चोर आहे हा, याने मणी चोरलाय. अरे लहानपणापासून चोरीच करायचा, अगोदर दही दूध लोणी चोरले, आता मोठा झाला, मोठ्या चोऱ्या करायला लागला. सगळ्या द्वारकेमध्ये, मथुरेमध्ये बातमी पसरली. सत्राजिताने सगळीकडे सांगितलं, कन्हैयाने माझ्या भावाला मारले, मारून त्याने मणी चोरला, सगळीकडे सांगितलं. आता सर्व ठिकाणी एवढी एकच बातमी, मणी चोरला, मणी चोरला, मणी चोरला. हीच बातमी भगवान कृष्णाच्या कानावर. भावाने मणी, माझ्या भावाला मारलं, याने मण्यासाठी मारले. आता सगळीकडे एकच बातमी, कृष्ण चोर आहे, कृष्णाने चोरी केलेली आहे. भगवान कृष्ण कन्हैयाने मण्यासाठी माझ्या भावाला मारले. ही बातमी, कृष्णाची बदनामी सगळीकडे झाली. कृष्ण कन्हैया त्याच्याकडे गेला, सत्राजिता, अरे मी कुठं तुझा मणी चोरलाय? तुम्हीच आला होता देवा 8 दिवसापूर्वी, तुम्हाला मणी दिला नाही, त्या मण्यासाठी तुम्ही माझ्या भावाला मारले. कृष्णानं सांगितलं, मणी नेमकं तुझा भाऊ गेला कुठं मला सांग. गेले कुठं? जंगलात. कुठं मारलं होतं? इथं मरून पडला होता माझा भाऊ. पाहिलं देवाने, तिथं भगवंताला काही सिंहाच्या पाऊलखुणा दिसल्या. देव त्या सिंहाच्या पाऊलखुणाच्या मागे मागे चालायला लागले. तिथे एक सिंह मरून पडलेला आहे. तिथं पुढंच जामवंताच्या पायाच्या खुणा आहेत. देवानं विचार केला, बरोबर आहे. भगवान परमात्मा त्या गुहेपर्यंत गेले. देवानं सांगितलं, इथं थांबा, तुमचा मणी आत्ता घेऊन येतो. गुहेमध्ये भगवान परमात्मा जातात. देवाला तो मणी दिसला. भगवंताने तो मणी आपल्या हातात धरला. धरल्याबरोबर जामवंतीने आपल्या वडिलांना, बापाला आवाज दिला, बाबा कोणीतरी मणी घेऊ लागलंय. जामवंतजी महाराज उठले, भगवंताच्या हाताला धरलं. देवा मणी सोडा, मणी देता येत नाही, मी तुम्हाला देणार नाही, तुम्ही घ्यायचा नाही. अरे का? हा मणी मी युद्धामध्ये जिंकलाय, सिंहाला मारले, त्याला मारून हा मणी जिंकलाय. जर तुम्हाला हा मणी हवा असेल तर तुम्हाला सुद्धा माझ्या बरोबर युद्ध करावं लागेल. माझ्याशी युद्ध करून तुम्हाला हा मणी जिंकावा लागेल, तेव्हा तुम्हाला मणी घेता येईल, अन्यथा तो मणी तुम्ही घ्यायचा नाही.
इथे एक प्रश्न असा पडला पाहिजे आपल्याला, जामवंतजी महाराज हे देवाचे भक्त आहेत आणि भक्त असताना भक्तांना देवाबरोबर युद्ध करणं किती बरोबर आहे हो हे? अरे बरोबर नाहीये. देव तरी कसा मान्य करेल किंवा कोणता भक्त तरी कसं म्हणेल की आपण युद्ध करावं? मग आज जामवंतजी महाराजांनी देवाबरोबर युद्धाची अपेक्षा का करावी? त्याचं कारण आहे आणि हे कारण थोडं मागच्या युगातलं आहे. आता हे आपलं चाललंय द्वापार युगातलं आणि हे कारण आहे त्रेतायुगातलं. काय कारण आहे? एक मिनिटात आपण जाऊन येऊ मागे ऐका. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रजी आहेत. प्रभू रामाने रावणाचा नाश केला, रावण मारला. रावण मेल्यानंतर वानर सेनेनी सीता माता प्रभू रामाच्या हातात दिली आणि ही सगळी मंडळी जेव्हा अयोध्येला परत आली, प्रभू रामाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, राम राजा झाला आणि 1 महिन्याचा कालावधी निघून गेला. सगळी वानर अशी बसलेली आहेत. हनुमंतराय, सुग्रीवजी, अंगद आहेत, त्याच्यामध्ये जामवंतजी महाराज आहेत. आणि बसल्या बसल्या जामवंताने विचार केला आणि देवाला बोलायला लागले, राघव 1 महिना झालं म्हटली, 1 महिना भांडण नाही, युद्ध नाही, राक्षसच नाहीत आणि भांडणच नसल्यामुळं मजाच नाही. मला असं वाटायला आता महिना गेला भांडण नाही. आणि होते कधी कधी बघा, एखाद्या बाईला लय भांडायचा नाद असते आणि जर 2-3 दिवस कुठं भांडणच झालं नाही, तिला करमतच नाही. हो, माझ्या भांडणच झालं नाही, ते बळच भांडण काढणार. हो, असते काय काय जणांचं, ते एखाद्याची आवडत असते भांडायची, त्याला काय करावं आता, भांडल्याशिवाय करमतच नाही. नाहीच कुणी म्हटलं नवरा आहेच की रोज घरी भांडायला, त्याला काय, ते गपचतंय भांडण होईल म्हणून, तरीही भांडते हे गपच का म्हणून. त्यांना फक्त कारणच पाहिजे. हे ना भांडण होईल म्हणून बोलत नाही, ते म्हणते बोलणारच का झालात तुम्ही, इथून भांडणं करते. ते त्यांना बरोबर कळते कधी कुठं कसं भांडायचं. काही काय बायकांचं सांगालोय, तुम्ही असं मनावर लावून घेऊ नका, सगळ्याचं सांगत नाही मी. जामवंताला वाटलं महिना झाला युद्धच नाही, भांडणच नाही. देव रामाकडेच गेले जामवंतजी महाराज. राघव बोला, मला असं वाटतं 1 महिना झाला आपलं युद्ध नाही, भांडण नाही. अहो निवांत देत आम्ही, आम्हाला कामच नाही. एक काम करा, काय मला असं वाटतंय आपण दोघांना कुस्ती करावी. राम म्हणले कमालच आहे. अहो मी राम आहे, तुम्ही भक्त आहेत माझे, जमत नाही, चालत नाही तसं. जामवंतजी महाराज म्हणले माझी इच्छा आहे म्हणून, मला वाटतंय म्हणून. रामानं सांगितलं जमतच नाही. अहो मी राम आहे, 1 वचनी, 1 बाणी, 1 पत्नी. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात मला. मर्यादेचं पालन करणं माझं काम आहे. मी जर तुमच्याबरोबर कुस्ती खेळली तर अमर्याद होईल. राम असून भक्तावर धावून गेला, माझी कीर्ती अपकीर्ती होईल, चालत नाही, जमणार नाही. जामवंतजी महाराज नाराज झाले. देवा माझ्यासाठी, भक्तासाठी, अहो आपण दोघं कुस्ती करू ना, खोटी खोटी करू. एकदा कोण जो एखाद्याला खाली पाडेल संपलं, तो हारला, लगेच बंद करू. रामानं सांगितलं जमत नाही. का जमत नाही? बरं कुस्ती खेळली असती, कधी खेळली असती? जर वाल्मिकी महाराजांनी लिहून ठेवली असती तर खेळली असती. कारण हे रामायण माझ्या हातात नाही, हे अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. बोलीला वाल्मिक तैसेची करीनं वर्तुनी दाविनं नामा म्हणे. माझ्या हातात काही नाही, हे स्क्रिप्ट अगोदर तयार आहे आणि मग नंतर रामानं तसं वागलेलं आहे. जमत नाही. जामवंतजी नाराज झाले, चेहरा पडला. पडलेला चेहरा देवानं बघितलं आणि देवाला वाईट वाटलं. जामवंतजी बाबा नाराज झालेत. महाराज नाराज होऊ नका, कुस्तीच करायची ना? हा करायची. माझ्याबरोबरच ना? हो तुमच्याबरोबरच. मग देव म्हटले तुमची इच्छा नक्की पूर्ण करतो, पण या अवतारात नाही, पुढच्या अवतारात मी कृष्ण होईल, कृष्ण होऊन मी येईल आणि त्यावेळेस मी तुमची इच्छा पूर्ण करेल. आपण दोघांनी कुस्ती करायची. आणि तो दिवस आज आला. भगवान कृष्ण कन्हैया जामवंताच्या गुहेमध्ये जातात. मण्याला धरलं. जामवंतानं सांगितलं चालत नाही, मी युद्धामध्ये मणी जिंकलाय, सिंहाला मारलंय मी, तुम्ही सुद्धा युद्ध करा आणि मगच मणी जिंका. दोघांचं युद्ध सुरू झालं. जामवंताने कृष्णाला खाली पाडावं, कन्हैयानं जामवंताला खाली पाडावं. बराच वेळ सुरू झालं, एकमेकांना खाली पाडायला लागले. देवानं ओळखलं, म्हातारा ऐकत नाही म्हटलं आपल्याला, निबर दिसायला म्हटले. कृष्ण वेशातल्या भगवंताने काय केलं, हळूच आपलं रूप बदललं, राम वेशात देव गेला.
खाली पडलेल्या भगवंताला रामाला जामवंताने पाहिलं, एकदमच हात सोडला. अरे बापरे, हे तर माझे मालक आहे. राघव हात जोडला. तुम्ही? अहो मला सांगायचं मी होतो, म्हणे दिला असता. का असं केला देवा? मला म्हटलं असतात मी राम आहे तर म्हणे लगेच दिला असता. देवानं सांगितलं, जामवंतजी मी जर तुम्हाला सांगितलं असतं मी राम आहे तर मागच्या अवतारातली तुमची इच्छा कशी पूर्ण झाली असती? मी पूर्ण केलाय शब्द. तुमचं ठरलं होतं एकदा कुस्ती करा, केली ना कुस्ती, मिटलं. आता मनी द्या. जामवंतानं सांगितलं मनी देतो, पण एका अटीवर. कोणत्या? हा मनी तुम्हालाच घ्या, पण या मन्याबरोबर माझी मुलगी जामवंती हिचं नाव आहे. संपले आता, मी निघून जाईल, माझा अवतार थांबेल, पण मी गेल्यानंतर माझ्या लेकीचं काय होईल? म्हणून देवा या मन्याबरोबर माझ्या मुलीचा जामवंतीचा तुम्ही स्वीकार करावा, एवढी माझी विनंती आहे. भगवंताने होकार दिला आणि मग जामवंताने आपली मुलगी जामवंती भगवान कृष्ण कन्हैयाच्या स्वाधीन केली. हे देवाचं दुसरं लग्न संपन्न झालं जामवंती मातेबरोबर. मग हा मणी भगवंताने सत्राजिताला दिला, घे तुझा मणी. आणि मग सगळ्या लोकांना कळालं काय? सत्राजिताने देवावर आरोप केला, कन्हैयाला चोर म्हटलाय. सगळी लोक त्याला नावं ठेवायला लागली, नको ते शब्द वापरायला लागले. सत्राजितच चोर आहे, देवाला चोर म्हणतो. अरे मूर्ख आहे हा, नालायक आहे. रोज याला भगवंताला चोर म्हटल्यामुळं लोकांनी नावं ठेवायची. बाहेर पडला की याच्या अंगावर लोक थुंकायला लागली, निंदा करायला लागली. त्याने विचार केला काय करावं. लोक खूप बोलायला लागलेत, लोक फिरू देत नाहीत, अंगावरती थुंकायला लागलेत, शिंतोडे टाकायला लागलेत, अंगावरती निंदा करायला लागलेत. काय करावं? एके दिवशी सत्राजिताने विचार केला, लोकांची तोंड अशी बंद होत नाहीत, आपण कृष्णाकडे जावं. म्हणतो नीट द्वारकेला गेला. भगवान कृष्णानं पाहिलं, बोला या, काय म्हणता? देवा क्षमा करा मला, मी तुम्हाला चोर म्हटलो. म्हणे तुम्ही चोरलाच नव्हता, पण मी तुम्हाला चोर म्हणून सगळ्या गावात केलं की देवाने चोरी केली. देव म्हटले मग? पण मला कळालं की म्हणे तुम्ही चोरला नव्हता. मी तुमची खरं क्षमा मागतो, तुम्ही मला माफ केलेलं आहे. पण देवा एक अडचण आहे. काय? अहो लोक खूप नाव ठेवायला लागलेत मला. बाहेर गेलं की माझी निंदा करायला लागलेत, अंगावर थुंकायला लागलेत, शिंतोडे टाकायला लागलेत. बरीच लोक माझ्या अंगावर धावू लागलेत. देव म्हटलं आता मी काय करू? तुम्ही बघा ना, लोकांची बोलणं बंद करा. देव म्हटले अरे एक तोंड असतं तर बंद केलं असतं, एवढी तोंड मी कशी बंद करणार आहे? बरं असंही लोकांची तोंड आपण बंद करू शकत नाही. कोणी काही बोलतं, कोणाकोणाला मी म्हणणार आहे शांत बसा, ते माझ्या हातात नाही. हो लोकांचं काय हो, लोक चांगल्याला चांगलं म्हणत नाहीत आणि मंगळालाही चांगलं म्हणत नाहीत. तुम्ही लोकांचं काय घेऊन बसलात? हे बघा, तुम्ही कसंही वागा, समाज तुम्हाला नावच ठेवणार आहे. तुम्ही चांगलं वागा, लोक नाव ठेवतील. तुम्ही वाईट वागा, लोक तुम्हाला नावच ठेवतील. कसंही वागा. जुनी लोक सांगायची, बाप आणि मुलगा बाहेर निघाले, बाहेर गावी जायचे त्यांना. त्यांच्यासोबत एक गाढव आहे, गाढव घेऊन निघाले. पहिल्या चौकात काही माणसं बसली होती. राम 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 राम. कुठं निघालात? गावाकडे चाललोय. हे कोण आहे? मुलगा आहे. तुम्ही? याचा बाप आहे. हे सोबत गाढव आहे. अरे मग तुम्ही दोघं आहे, तुमच्याबरोबर गाढव आहे, एखाद्यानं गाढवावरती बसावं, एखाद्यानं चलावं, दोघं चालतायत, एवढं कळत नाही तुम्हाला? बापानं सांगितलं बरोबर आहे. बाप म्हणला पोराला, बाळू बस गाढवावर. पोरग म्हणलं बाबा नाही नाही तुम्ही बसा. अरे बस, मी बाप आहे तुझा, मी सांगतोय बस. पोरग म्हणलं पप्पा तुम्ही मोठे आहेत, तुमचं वय झालंय, तुम्ही म्हातारे आहेत, पाय दुखत असतील, तुम्ही बसा. बाप म्हणला बाप कसा बसवलो मला सांगा? बापाचं प्रेम आहे मुलावर. अजिबात नाही, तू बस. बापानं पोराला गाढवावरती बसवलं. पुढच्या चौकात गाढव गेलं. तिथं काही माणसं बसली होती. राम 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 राम. कुठे निघालात? गावाकडं. तुम्ही कोण आहेत? बाप आहे. हा मुलगा आहे माझा. आणि मग माणसं बिघडली त्या पोरावर. अरे तुला लाज वाटली पाहिजे, म्हातारा बाप आहे, पायी चालतोय, तू तरणा बाण पोरगा बसलाय गाढवावर. अक्कल आहे का तुला? कळतंय का? याला पोरग म्हणतात का? बापाची काळजी आहे का नाही? पोरग म्हटलं पप्पा तुम्हाला म्हणत होतं की नाही, हे लोक नाव ठेवतात, तुम्ही बसा आता. आता पोरग खाली उतरलं, बापाला वर बसवलं. पुढच्या चौकात गेले. राम 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 राम. कुठं निघालात? गावाकडं. हे गाढवावर कोण आहे?
मी याचा बाप आहे आणि हे पोरग आहे. काय कमाल आहे. अरे लाज वाटली पाहिजे. बाप आहे ना तू. पोराची काय दया मया काय आहे का नाही. खुशाल बारक्या लेकराला अनवाणी पायानं चलवतोय, ह्याला कुठं बाप म्हणतात का. बाप म्हणला काय करावं आता. बापानं काय केलं मग, पोरग उचललं आणि दोघं गाढवावर बसले. गेले पुढच्या चौकात. तिथं काही माणसं राम 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 राम. कुठे निघालात. गावाकडे निघालो. आणि तुम्ही दोघं कोण आहेत. बाप लेत. मी बाप आहे, हा माझा पोरगा आहे. माणसं म्हणली जरा लाजा जीवाला. अरे दोघं त्या गाढवावर बसलात तुम्ही. अरे गाढव असलं म्हणजे काय, त्याला जीव आहे का नाही, काही दया माया आहे का नाही तुम्हाला. अरे एवढा कशा लाजा सोडल्या, उतरा खाली. बाप म्हणला अरे मी बसलो तर लोकांनी नाव ठेवलं, तू बसलो तरी लोकांनी नाव ठेवले. आता दोघं बसलो तरी लोक नावच ठेवालेत. आता दोघं खाली उतरले बघा आणि दोघांनी गाढवच खांद्यावर घेतला. आता तरी लोक चांगलं म्हणतील का नाही. तुम्ही कसंही वागा, समाज तुम्हाला नाव ठेवणारच आहे, लोक निंदा करणारच आहे. मला असं वाटतंय की नाव ठेवणारी माणसं आपल्या जवळच लागतात. जोपर्यंत कुणीतरी आम्हाला नाव ठेवत नाही तोपर्यंत माणसाची प्रगती होत नाही. तुकोबरांचे शब्द आहेत, निंदकाचे घर असावे तालुक्यात, तालुक्यात नाही असावे शेजारी. जवळ असलं पाहिजे. जोपर्यंत ही नाव ठेवणारी माणसं जवळ येत नाहीत तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये प्रगती होत नाही, होतच नाही. मी जेव्हा आळंदीला शिकायला गेलो, मला करमत नव्हतं, रडायचो मी. आता म्हणलं पळूनच यावं, पण अक्कल बी नव्हती पळून जायची, जमत बी नव्हतं कसं पळून जावं. शिकायला गेलो. आळंदीला राहत असताना आमच्या शेजारची बाई म्हटली आमच्या आईजवळ, पोराला टाकले म्हणून आळंदीला. आई म्हटली होय ठेवले आळंदीत. काय शिकते म्हटली. मरणाचा आगाव आहे गाबडन ते राहत असते होय आळंदीला. ती मला म्हटली बाई काय राहत नाही म्हणली, ते येते म्हणली बघ 8 दिवसात. मला आईनं सांगितलं हे असं असं म्हणाली. म्हणलं आई मला खरंच पळून यायचं होतं, पण आता मी त्या बाईमुळं शिकणार म्हटलं. आणि त्या बाईमुळंच शिकलो. जर तिनं नाव ठेवली नसती तर तुम्ही माझ्या पुढं आज बसलाच नसता. मीच कुठेतरी वेगळीकडेच बसलो असतो बघा. काही नाही, जोपर्यंत आम्हाला कुणी नाव ठेवीत नाहीत तोपर्यंत आमची प्रगती होत नाही. समाज नावच ठेवणार आहे बाबा, मी लोकांना काय सांगणार आहे. सतराजीत म्हटला देवा काही करा. हे बघा, जरी तुमच्याकडे पर्याय नसला माझ्याकडे एक पर्याय. कोणता पर्याय. लोक नाव ठेवतात की नाही, ठेवू द्या लोकांना, पण माझ्याकडे एक पर्याय असा आहे. माझी एक मुलगी आहे, सत्यभामा तिचं नाव आहे. तुम्ही जर माझ्या मुलीचा स्वीकार केला, तिच्याबरोबर लग्न केलं तर मी सासरा तुम्ही जावई, आपलं एक नातं तयार होतंय. आणि मग नाव ठेवणारी लोक म्हणतील अरे आपण ज्या कृष्णामुळे याला नाव ठेवत होतो या कृष्णानं त्याच्याच मुलीचा स्वीकार केला, हे आता नातेवाईक झाले आणि आपण यांना नाव ठेवून का उपयोग आहे. यांचं त्यांचं जमा लागले, आपण कशाला बोलायचंय. बरोबर लोक तोंड बंद करतील. देव म्हणले अडचण नाही. भगवंताने सत्यभामेचा स्वीकार केला. ही सतराजिताची मुलगी, हे भगवंताचं 3रं लग्न संपन्न झालं. पहिली रुक्मिणी माता, दुसरी जामवंती, तिसरी सत्यभामा, 4थी पत्नी भगवंताची, तिचं नाव आहे कालिंदी. ही यमुनेचा अवतार आहे. कालिंदी माता पाण्यामध्ये तपस्या करायला लागली. एके दिवशी भगवान परमात्मा आणि अर्जुन दोघंही फिरत फिरत बाहेर निघाले. दोघंही बाहेर जाऊ लागले. फिरत असताना खरं म्हणजे अर्जुन आणि देव ह्या दोघांचं सख्यत्व आहे. हे दोघं मित्र आहेत. किती मित्र आहेत. अर्जुनाचं प्रेम भगवंतावर आहे आणि भगवान कृष्ण कन्याचं प्रेम जास्त अधिक अर्जुनावर आहे. या प्रेमाबद्दल बोलत असताना ज्ञानोबराय बोलतात बघा, किती प्रेम आहे अर्जुनावर देवाचं. देखा नवलतया प्रभूचे, ते अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथेपण पार्थाचे, करीतसे अद्भुत प्रेम भक्ताचे. भगवंताचं प्रेम अद्भुत आहे, अद्भुत प्रेम. किती प्रेम आहे. अहो अर्जुनासाठी भगवान कृष्ण कन्या सर्व काही करायला तयार आहे. काय केलं अर्जुनासाठी. अर्जुनाची घोडी धुतली आनंदे. अर्जुनाच्या घरी भगवंतानं रथावर सारथ्यपण करावं, रथाची घोडी धुवायचं काम अर्जुनानं करावं, देवानं करावं. बरं एवढंच नाही, अर्जुन जेव्हा तयार होऊन निघाला तेव्हा भगवान कृष्ण कन्या रथ तयार करावा
रथाच्या खाली देवानं बसावं, आपली मांडी खाली ठेवावी आणि मांडीचा पायरी म्हणून वापर अर्जुनाने करावा. एक पाय भगवंताच्या मांडीवर ठेवावा आणि दुसरा पाय रथात टाकावा. एवढं प्रेम भगवंताचा अर्जुनावर आहे. किती प्रेम आहे हे सगळं करतो यात नवल नाही. भगवान कृष्ण कन्हैया अर्जुनासाठी त्याची पत्नी सुभद्रा सुद्धा झाला. एक प्रसंग असाला भागवतामध्ये. एके दिवशी अर्जुनाने भगवान कृष्ण कन्हैया फिरत फिरत निघाले. एका वनामध्ये गेले. त्या वनाचं नाव आहे काम्यक वन. वनामध्ये गेले. अत्यंत सुंदर वन आहे तो. असे उंच उंच वृक्ष आहेत. असा वाहणारा झरा आहे. पक्ष्यांचा सुंदर असा किलबिलाट आहे. प्रसन्न वातावरण आहे. आणि त्या वातावरणामध्ये अर्जुनाने भगवान कृष्ण बसले. ही एवढी प्रसन्नता पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या मनात आलं काय, इथं जर सुभद्रा असते तर किती बरं झालं असतं. किती आनंद. इथं जरा मस्त गप्पा हाणल्या असत्या, व्यवस्थित जरा बोलता आलं असतं. घरी काय बोलणं होत नाही, आई असते. इथं जरा पद्धतशीर बोलता आलं असतं, निवांत बोलता आलं असतं. हे कोणाच्या मनात आलं? अर्जुनाच्या. हे अर्जुनाच्या मनात आलेलं देवाला कळालं. अंतरीचे घेतो गोडी, हो न सांगता तुम्हा कळो येते अंतर. ज्याला भक्ताच्या मनातलं कळत नाही त्याला देव तरी कसं म्हणायचं. देवाला कळालं इथं अर्जुनाला आपली गरज नाही, बायकोची गरज आहे. देव उठला, अर्जुना आलोच, जरा जाऊन येतो. अर्जुन म्हणले कुठं चाललाय? आलोच 2 मिनिटात, बस आलोच. देव निघून गेले. आता अर्जुन एकटाच. मग ते पक्ष्यांचा किलबिलाट, वाहणारा झरा, सुंदर अशी वृक्ष, अत्यंत देखणं वातावरण आणि अर्जुन एकटाच. आणि मग अर्जुनाच्या मनात आलं आता खरंच सुभद्रा पाहिजे होती. मी एकटाच आहे राव, पण काय करावं, सुभद्रा घरी असेल. म्हणून अर्जुन डोळे बंद करून निवांत बसला. आणि तेवढ्यात भगवान कृष्ण परमात्मा हुबेहूब सुभद्रा झाला. तशी साडी, याला काय कमी हो, अनंत अवतार घेसी भक्ता कारण. तसाच झाला. सुभद्रा कमी पडल त्याच्या पुढं देव झाला. तसेच ते केस, ते साडी, ते अलंकार, सुंदर रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या पुढे येऊन थांबला. डोळे बंद आहेत अर्जुनाचे, त्याला माहीत नाही. देवानं काय केलं, आपल्या हातातल्या बांगड्या वाजवल्या बघा. आणि बांगड्या वाजवल्याबरोबर अर्जुनानं डोळा उघडला. डोळा उघडून बघते तर काय, समोर सुभद्रा. अरे बापरे, सुभद्रे तू इथं कशी? ती म्हटली मालक आत्ताच नाही का तुमच्या मनात आलं सुभद्रा पाहिजे होती, आणि मग मालकाच्या मनात यावं मी नाही तर मग कोण आलं पाहिजे. वा वा काय कमाल आहे म्हटले. बस बस बसले बाबा. दोघं गप्पा हाणायला लागले, बोलायला लागले. बराच वेळ बोलून झालं आणि मग नंतर अर्जुनाला कळालं काय, की मी इथं एकटा नाही, देव सुद्धा इथं आहे. सुभद्रे उठ लवकर उठ. ती म्हटली काय झालं मला अचानक? आणि लवकर उठ. अहो झालं काय? अगं तुझा भाऊ आहे इथं, कृष्ण आहे माझ्याबरोबर, मी विसरलो. ते येईल, ते आलं तर सगळंच बिघडलं बघ, अवघड होतंय, लवकर जा, त्यानं यायच्या आधी जा. सुभद्रा म्हटली मनातल्या मनात मालक मी गेल्याशिवाय ते कसं येईल, मीच आहे की ते. मनातल्या मनात येत नाहीत. अगं तुला माहित नाही, ते लगेच येते पुन्हा अवघड होईल. अहो येत नाही मालक, त्यानं कुठं तर गेला असेल. तू उठ आधी, उठ लवकर जा. हे ना म्हणले मी जाते पण एक काठीवर. काय आता आपण इथं बसलोत की नाही, आपण गप्पा मारल्यात, मग इथली काहीतरी मला आठवण द्या. आपण काही नेहमी नेहमी असं फिरायला जात नाहीत आणि तुम्हाला वेळच नसते, तुम्ही कधी फिरायला नेतच नाहीत. हे सगळ्यांचीच घरं नाहीत बरं, फक्त सुभद्रेचीच नाहीत. हो आम्हाला काय माहीत नाही, आम्हाला काहीतरी इथली आठवण द्या, इथली काहीतरी आठवण द्या. आता तो जुना काळ आहे, आता काही नवीन काळ नाही. आता आठवणीला कमी नाही. मोबाईल काढला, सेल्फ्या घेतल्या, आठवणी जाग्या होतात. त्या काळात काय अर्जुनानं काय केलं, आपल्या बोटातली अंगठी काढली आणि ती अंगठी अर्जुनानं सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. ठेव ही आपली आठवण, जा लवकर ओठ जा म्हटल्याबरोबर सुभद्रा हसतच गेली. आणि सुभद्रा गेल्याबरोबर ही बाबा आला, म्हणजे ही जाऊन आला. आल्याबरोबर अर्जुनानं बघितलं काय मापात आलं म्हटलं. बायको जायला आणि हे यायला, ह्याला काय माहीत हेच जाऊन आलंय म्हणून. देव म्हटले अर्जुना बरं आहे का? हा देवा नंबर 1. ओके ठीक आहे, निघायचे चला. गेले घरी. रात्री विश्रांती झाली. सकाळी अर्जुन उठले. भगवान कृष्ण कन्हैया उठला, रथ तयार केला. अर्जुना चला
हो देवा आलो. अर्जुन उठले, स्नान झालं, सगळं झालं, वस्त्र परिधान केले, गळ्यामध्ये अलंकार टाकले, हातात धनुष्य घेतला. धनुष्य घेऊन अर्जुन निघाला. पण तेवढ्यात अर्जुनाला कळालं काहीतरी राहिलंय. काय राहिलंय? आपली अंगठी राहिली. कोणाकडे आहे? सुभद्रेकडे आहे. अर्जुनानं आवाज दिला, सुभद्रा अंगठी दे. आता हे मागाले खऱ्या सुभद्रेला घरात, अंगठी दे. सुभद्रा म्हणली, मालक कुठे बघा तुमचं तुम्ही, मला माहित नाही, मी कामात आहे, मला माहित नाही. तुझ्याकडंच अंगठी आहे, आण लवकर, जायचंय मला, वेळ होलाय. बाहेरून ह्याचा आवाज, अर्जुना चल. हा म्हणला आलो. सुभद्रे अंगठी दे. ती म्हटली, बघा मालक मला माहित नाही, तुम्हीच बघा रात्री कुठे ठेवली होती, तुमचं तुम्हाला माहित असेल, मला विचारू नका, मला लय कामं पडले, डबा करायचा आहे, माझ्या मागे लय काम आहेत म्हणली. ते तुम्ही ती अंगठी मला विचारू नका. सुभद्रे मस्करी करू नका, वेळ होऊ लागलाय, अंगठी दे लवकर, मला जायचंय, लवकर दे. सुभद्रा म्हणली, मला माहित नाही मालक, कुठेही ठेवायचं, माझ्या मागं लागायचं, तुम्हाला कळत नाही का म्हणली. काय काय सांभाळायचं म्हटली मी, तुम्हाला सांभाळू. काय काय सांभाळू? इतकं बोलत्यात बायका. अरे बाप, घरी बघा तुम्ही मालकाला, काय काय. एक बाई म्हटली नवऱ्याला, काय काय सांभाळू म्हटली मी. हां, तुम्हाला सांभाळायचं, लेकराचा डब्बा सांभाळायचा, तुमचा बाप तुमची आई सांभाळायची, बहीण भाऊ सगळे सांभाळायचे, काय काय सांभाळू मी. नवरा म्हणला, तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. बोलतात बायका. ती म्हणली, मला माहित नाही, तुमची अंगठी ती कुठं आहे बघा. हे ना म्हटलं, सुभद्रे तसलं करू नको, वेळ होऊ लागलाय, 11 वाजलेत, मला जायचंय, तुझ्या पाया पडतो, अंगठी दे. सुभद्रा म्हणली, मालक खरं सांगते, अंगठी माझ्याकडं नाही. अगं कशी नाही? हिनं म्हणली, कधी दिली माझ्याकडं, मला मागा लागला, कधी दिली तुम्ही. आणि मग हिनं सांगायला सुरुवात केलं. बघा काय सांगितलंय ना, सुभद्रे काल नाही का आपण बागेत बसलो होतो, केलं सुरू खऱ्या बायको पुढं. आपण नाही का काल बागेत बसलो होतो, मग बागेत आपण गप्पा हाणल्या, भरपूर वेळ बसलो, बसल्या बसल्या मग बऱ्याच वेळ गप्पा झाल्या आपल्या. मग तू म्हटली, मालक इथली काहीतरी आठवण पाहिजे. मग मी माझ्या बोटातली अंगठी काढली, तुझा हात माझ्या हातात घेतला, माझ्या हातानं तुझ्या बोटामध्ये अंगठी घातली. एवढा ऐकून सुभद्रा बिघडली, कुणाच्या पायात घातली. कोण होती ती सट्टीवी. मग तिचं ते काय राग झाली, काय रांगोळी झाली, भलत्या बोलत्यात बायकांना. कोणच होती. तरीच म्हणलं, ही बुवा एवढा बाहेर का नादावला, आज कळालं म्हटली मला, कोण आहे सांगा. अर्जुन म्हणला, सुभद्रे तुझ्याच बोटात मी नव्हतेच म्हणली, आत्ता माझ्या माईकडे जाते, राहायचंच नाही, निघाले मी, बस संपला संसार, गेलं सगळं पाण्यात गेलं. बाबा बाबा बाबा. त्यानं म्हणला, तुला पुन्हा बघतो. जे अर्जुन निघाला, राग, लाल भडक डोळे, चेहरा लाल झालेला, असा रथात कृष्ण बसलेला, अर्जुन मागं बसले, रथ निघाला. अर्जुनाचा मूडच नाही, तोंड पडलेलं, डोळे लाल भडक. कृष्णानं ओळखलं, आपल्यामुळे ह्याच्या घरात हेंडगा लागलाय. मग कृष्णानं सांगितलं, अर्जुना काय झालं रे. काय नाही म्हटलं, पुढं बघा. हे अर्जुना, अरे झालं काय मला सांग तरी. काही नाही देवा म्हटलं, पुढं बघा तुमच्या. देवानं सारखं बोलावं अर्जुनाला, अर्जुना अरे इकडं तर बघ, असं म्हणून हे बोट पुढं केलं बघा ते अंगठीचं. हे अर्जुना, अरे माझ्याकडे बघ, झालं काय, इकडं तर बघ, काय झालं. काही नाही म्हणलं, पुढं बघा. हे अर्जुना, अरे माझ्याकडे बघ, झालं काय. असं म्हणून जेव्हा डोळे वर केले अर्जुनानं, तेव्हा ह्याच्या बोटाकडे नजर गेली आणि बोटात बघितलं, ह्याच्या बोटामध्ये अंगठी कशी. मी तर अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली, ही अंगठी ह्याच्याकडे कशी. अर्जुन म्हणला, देवा मला एक सांगा, काय. ही अंगठी माझी आहे आणि ही माझी अंगठी मी माझ्या बायकोच्या पत्नीच्या सुभद्रेच्या बोटामध्ये घातली होती. देवा ही अंगठी तुमच्या बोटात कशी सांगा. आणि मग देव हसायला लागले. देव शांत झाला आणि देवानं सांगितलं, अर्जुना रात्री सुभद्रा नव्हती, मग मीच होतो. मी सुभद्रा होऊन आलो होतो. अर्जुना, अरे माझ्या भक्ताच्या मनात यावं त्याची पत्नी पाहिजे. हे जर माझ्या भक्ताच्या मनात आलं आणि माझ्या भक्ताची जर मी एवढीशी इच्छा पूर्ण करत नसेल तर कसला कृष्ण आहे मी. कोण मला देव म्हणेल. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताने ज्या ज्या इच्छा धराव्या त्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो. हे भगवंताचं प्रेम आहे अर्जुनावर. आणि एके दिवशी हेच भगवान परमात्मा आणि अर्जुन जेव्हा फिरत निघाले, जात असताना भगवंताने पाहिलं एक स्त्री ती पाण्यामध्ये तपस्या करायला लागली. भगवंताने सांगितलं, अर्जुना जा तिच्याकडे, कोण आहे बघून या. अर्जुन गेले. तिला सांगितलं, कोण आहेत तुम्ही. कालिंदी, इथं का बसलात. भगवंतासाठी तपस्या करायला लागले.
अर्जुन देवाकडे आला, देवा ते तुमचं जिगर आहे काय म्हटले, तुमच्यासाठी बसलेले आहे. मग भगवंताने जावं. कालिंदी मातेचा भगवंताने स्वीकार केला. ही सूर्यदेवाची कन्या आहे. भगवंताने तिचा स्वीकार केला. देवाचे 4 लग्न संपन्न झाले. रुक्मिणी माता, सत्यभामा, जामवंती आणि कालिंदी. पुढं अजून भगवंताच्या 4 पत्न्यांचा विचार सांगितला. त्यालाही स्वतंत्र मोठी मोठी कारणं आहेत, पण ती सगळी कारणं सांगायला आपल्याकडे वेळ नाही. 11 वाजून गेलेले आहेत. आपल्याला पुढं काल्याचे कीर्तन ऐकायचे. एक एक फक्त नाव सांगून पुढं चलतो. 5वी पत्नी मित्रवृंदा, पुन्हा 6वी भद्रा, 7वी सत्या आणि 8वी लक्ष्मणा. मद्र देशाच्या राजा आहे, त्याची पत्नी आहे, त्याची मुलगी आहे. आणि असे 8 भगवंताचे विवाह सोहळे संपन्न झाले. आता 8 लग्न झाली, राहिले किती? 16,100. याचा काय विचार आहे? याचा विचार सांगितला. भौमासूर नावाचा राक्षस आहे. त्याने अनेक अत्याचार करायला सुरुवात केली. मुलीबाळी उचलाव्या, आपल्या कैदखान्यात नेऊन ठेवाव्या. अत्याचार वाढायला लागला. ही सगळी गाराने भगवान कृष्णाच्या जवळ गेली. भौमासूर आहे, अनेक मुलींना त्याने डाबून ठेवलंय, आपल्या कैदखान्यामध्ये ठेवलंय. भगवंताला कळालं. देवाने धावून यावं. भौमासुराचा भगवंताने नाश केला. त्या सगळ्या मुली तिथून बाहेर काढल्या. मुली सुटल्या, पण सुटलेल्या मुली आधी आनंदी झाल्या. भगवंताच्या पायावर पडल्यानं रडायला लागल्या. देव म्हणतो, का रडताय? त्या मुलींनी सांगितलं, देवा तुम्ही आमची सुटका केली, ही बाब चांगली आहे, आनंदाची आहे. पण देवा खरं सांगा, इथून पुढं जर आम्ही घरी गेलो तर घरी गेल्यानंतर आमचा स्वीकार कोण करणार आहे? आम्हाला जवळ कोण करेल? अरे कोणी म्हणेल या सगळ्या स्त्रिया भौमासुराच्या ताब्यात होत्या, या पवित्र कशावरून आमच्या अंगावरती चिखलफेक केली जाईल, शिंतोडे उडवले जातील, आमच्या चरित्राला डाग लागेल. देवा, आणि ज्या दिवशी लोक असं म्हणायला लागतील त्या दिवशी आमच्या पुढे एकच पर्याय शिल्लक असेल, आत्महत्या. मेलेलं बरं, पण लोकांच्या निंदेला समोर जायचं नाही. तुम्ही आम्हाला सोडवलंय, पण आम्ही खऱ्या अर्थाने गुंतलेलो आहोत. लोक आम्हाला नाव ठेवतील. देव म्हटलं, मग काय म्हणणं आहे? काही नाही, आमचा स्वीकार करा. भगवंताने सांगितलं, अडचण नाही. भगवंताने त्या सर्वांचा स्वीकार केला. त्या सगळ्या मुली होत्या एकंदरीत 16,100. त्या 16,100 आणि या 8 प्रमुख पट्टराण्या, अशा एकूण 16,108 लग्न देवाची संपन्न झाली. भगवंताचा संसार सुरू झाला. आता तो देवाचा संसार आहे. आपला संसार आणि देवाचा ह्याच्यात लय फरक आहे बरं. आपल्या संसाराचा विचार वेगळा आहे. आपला संसार, ते जुने लोक सांगायचे, आपल्या संसारामध्ये सुरुवातीच्या काळात जो आनंद आहे तो पुढं नसतो. कसा नसतो? ते लग्न झाल्याबरोबर बघा तुम्ही, मालकानं बोलायचं, तिनं ऐकायचं 4-5 वर्ष. हे न बोलतंय, तिनं ऐकते. पुन्हा 5 वर्ष निघून गेली की तिनं बोलायचं, ह्यानं ऐकायचं. पुन्हा 20 वर्ष निघून गेली की दोघांना बोलायचं आणि सगळ्या गावानं ऐकायचं. बघा, हे पण असंच वाढत चालतं. ते लग्न झाल्या बायको म्हणजे अशी चंद्रमुखीच वाटते, चंद्रमुखी. एक 10 वर्ष निघून गेले की मग सूर्यमुखी होते. बघा, थोडी थोडी तापत राहते. मग आणि पुन्हा 20 वर्ष होऊन गेली मग ज्वालामुखीच भडकात निसता. तुम्ही बघा, बाहेरून मालक घरी आला की नाही, सुरुवातीला काहीच मागायची गरज नाही. आल्याबरोबर पाणी, लगेच चहा, लगेच नाश्ता, लगेच जेवण, मागायचंच नाही हो सुरुवातीच्या काळात. पुन्हा तेच म्हातारा होऊ द्या, असा म्हातारा बाहेरून येऊ द्या, हातात काठी, पायात बूट आहे, मध्ये आलेलं म्हातारं, बूट वाजला, अशी म्हातारी बसलेली असते बघा. पण म्हाताऱ्याला बघून म्हातारी उठत नाही, उलट त्याला बघून पाय पसरते, पण पुन्हा पाय बघून लवकर आडवा घेत नाही. ते पुन्हा सगळं बिघडत चालतंय. प्रपंच वेगळा, संसार आपला संसार आणि देवाचा संसार लय मोठा फरक आहे. आपल्या संसारात वय वाढत चाललं की किंमत कमी होत चालते, आणि परमार्थामध्ये वय वाढायला लागलं वय की आपली किंमत वाढत चालते. आपला संसार येतो, आपल्या संसारात कधीच समाधान नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आपला संसार, जुने लोक सांगायचे बघा, आपला संसार कसा आहे. जाऊ दे, आता वेळच झाला आहे. आपला संसार हा विचित्र आहे. आपल्या संसाराचं काही थोडं काय असं महत्त्व राहत नाही. भगवंताचा संसार आहे. संसार देवाचा आनंदाने वाढायला लागला. भगवंताने मोठ्या प्रेमाने संसार करावा. हा संसार पाहण्यासाठी नारद बाबा निघाले. नारद महाराज भगवंताचा संसार पाहणार आहेत. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. हळूहळू पुढं अनेक कथा आहेत. या अनेक कथापैकी काही मोजक्या कथा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि अगदी एक
20 मिनिटामध्ये पूर्ण या कथेचा विचार आपल्या पुढे बोलून दाखवायचा आहे. तत्पूर्वी सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भगवान कृष्ण कन्हैयाचं वचन करायचं. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। भगवान कृष्ण कन्याचा विवाह सोहळा अर्थात संपन्न होतो. प्रपंचाला सुरुवात झाली. हा संसार भगवंताचा आहे, आपला संसार देवाचा. फरक काय? आपण संसाराच्या ताब्यात आहेत आणि संसारच देवाच्या ताब्यात आहे, एवढा फरक आहे. प्रपंच त्याच्या ताब्यात आहे, तो देव आहे. आपण प्रपंचाच्या ताब्यात आहोत, आपण जीव आहोत. भगवंताचा संसार सुरू झाला. पुढं कथा येते ते पौंड्रक आणि काशीराजाची. केशीराज आणि हा पौंड्रक हा दिसायला हुबेहूब देवासारखाच. भगवंताने त्याचाही उद्धार केला. पुढं शौनकादिक ऋषी सुतबाबांना प्रश्न विचारतात, भक्ती ज्ञान वैराग्याचा विचार काय? तेव्हा भक्तीचा विचार मांडला. भक्ती कशाला म्हणावं? जे केल्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणा. किंवा भक्तीचा दुसरा एक व्याख्या अशी सांगितली, भक्ती म्हणजे काय? आपल्या वाटेला आलेलं कर्म इमानदारीनं करणं, त्याचं नाव आहे भक्ती. कर्म कोणते असेल त्या कर्मामध्ये फक्त प्रामाणिकपणा असला पाहिजे, ही भक्ती आहे. आणि हीच भक्ती भगवंताला आवडते. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ज्ञान म्हणजे काय? सर्व ठिकाणी मला पाहणं, याला ज्ञान म्हणा. वैराग्य म्हणजे काय? सगळ्यांचा कसपटाप्रमाणे त्याग करणं, त्याला वैराग्य म्हणा. पुढं काय? आश्रमाचा विचार मांडला. गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम, या सगळ्या आश्रमाचा विचार मांडला. याच्यामध्ये गृहस्थाश्रम हा धन्य सांगितला गेला. ज्ञानोबरांनी तेच सांगितलं, असोनी संसारी जीवा वेगो करी वेदशास्त्रोबारी भाया सदा. या आश्रमाचा विचार केला. आणि पुढं आपल्या अंतःकरणातील भक्ताच्या भावनेचा विचार मांडला. भगवान परमात्मा सहज प्रसन्न होत नाही, तो सहज मिळत नाही. भगवंताला मिळवण्यासाठी अनेक बळ जरी वापरली, या सगळ्या बळाच्या माध्यमातून भगवान परमात्मा प्रसन्न होत नाही. पण त्याच देवाला प्रगट करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी एक बळ मात्र मोठं आहे. त्या बळाचं नाव आहे भावबळ. अंतःकरणामध्ये भाव असेल, एरवी बाकीच्या भक्तीची गरज नाही. तुम्ही किती दिवस भजन करता याला महत्त्व नाही, तुम्ही किती वर्ष भगवंताचं जप करताय, चिंतन करताय याला महत्त्व नाही. त्या नामचिंतनामध्ये तुमचा भाव किती आहे याला महत्त्व आहे. ज्ञानोबरांनी सांगितलं की नाही हरिपाठामध्ये, भावबळे आकळे एरवी नाकळे. एरवी कशानंच आकळल्या जात नाही, पण तो परमात्मा भावाच्या बळाने आकळल्या जातो. त्याला फक्त भाव लागतो. आपल्या भक्ताकडे जात असताना आपल्या भक्ताने आपली पाय कोणत्या भांड्यात धुतली हे पाहत नाही तो. माझ्या भक्ताने मग माझी पाय सोन्याच्या भांड्यात धुतली का, चांदीचं पात्र आहे का, ते स्टीलचं आहे का, जर्मनचं आहे का, पितळाचं आहे का? नाही. भले त्याला लाकडाच्या पात्रातही त्याचे पाय धुतलेले आवडतात, फक्त तो केवट पाहिजे, थोडा भाव पाहिजे, संपला विषय. देव बाकी बघत नाही, तुमच्या जवळचा भाव पाहतो. मंथोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि जर असा जर एखादा भावयुक्त भक्त भगवंताला भेटला तर देव त्याला सगळं काही देतो. कोणाला दिलंय हो? इथं कथा येते सुदाम देवाची. सुदामाला भगवंताने भरपूर काही दिलं. कोण आहे सुदामा? हा भगवंताचा बालमित्र आहे, सखा आहे. भगवान परमात्मा कृष्ण आणि हा सुदामा एकाच गुरुकुलामध्ये सांदीपानी गुरुजीकडे शिकायला होते, एकाच ठिकाणी. पण एक द्वारकेचा राजा झाला आणि एक गरीबच राहिला. असं का होतंय? हे बघा, मनुष्याचं जीवन हे त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्ध आहे शेवटी. नशिबाच्या पुढे माणसाला काही भेटत नाही. जेवढा आपल्या नशिबात आहे, जेवढं प्रारब्धात आहे तितकंच भेटतं. किती प्रयत्न करा होत नाही. जेवढं आमचं प्रारब्ध आहे तेवढं मात्र मिळतंय म्हणजे मिळतंय. सुदामा हा गरीबच आहे. त्याला अजून एक कारण आहे. एक तर प्रारब्ध गरीब म्हणा किंवा दुसरे कारण. ते कारण असं सांगितलं गेलं, सुदामा आणि भगवान कृष्ण एकाच गुरुकुलामध्ये. आपल्यापैकी ज्यांची ज्यांची मुलं बाहेर शिकायला होती किंवा ज्यांची ज्यांची मुलं हॉस्टेलला आहेत, गुरुकुलात आहेत,
त्यांना चांगली कल्पना आहे कशाची, की एकदा का मुलाने घर सोडलं, आई सोडली, की आईसारखं जेवण पुन्हा भारतात सुद्धा आम्हाला कुठे मिळत नाही. हे फक्त आपल्या लेकराला आई जीव घालू जाणं, तिच्यासारखं पुन्हा जेवण कुठे मिळत नाही, मिळत नाही. कितीही पैसे फेकले, आईच्या प्रेमाची सर कुठंच येत नाही, येऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात जे हॉस्टेलला आहेत, जे गुरुकुलमध्ये आहेत, त्यांची तर आणखीनच व्यथा विचित्र आहे. मग ते पोहे कसे मिळतील सांगता येत नाही, भाजी कशी मिळेल सांगता येत नाही, केवळ पाणीच असतं, पोहे गिळता गिळत नाहीत. ही खूप जेवणाचे मात्र हाल होते. आणि हे बऱ्यापैकी आम्ही भोगलोय. जेव्हा आम्ही आळंदीला शिकायला होतो तेव्हा हे आता मी सगळी बरीच मंडळी आम्ही आळंदीलाच होतो, किती हाल होतात हे विचित्र आहे. हे आम्ही सांगू नये, तुम्ही ऐकू नये. पण त्यावेळेस ज्ञानोबरांनी आमचा स्वीकार केला, माऊलींनी आम्हाला जवळ केलं. त्याचा परिणाम जरी तेव्हा आम्हाला खायला भेटलं नाही, तर आता सकाळी उठल्यापासून लोक फोन करतात, बाबा काय बनवायचे, काय जेवायचे, काय खायचे. आता कटाळा येऊ लागलाय खायचा. मी का बोलतो, घर सोडलं की आम्हाला चांगलं खायला मिळत नाही. हीच अवस्था देवाची. देवही राहिला गुरुकुलामध्ये, तिथं सुदामा राहिला. म्हणावं असं काय, पोट भरत नाही. हिवाळ्याचे दिवस. एके दिवशी सुदामा आणि कृष्ण कन्हैया फिरत फिरत बाहेर गेले. एका झाडावरती बसले. वरच्या फांदीवरती सुदाम बसलेला आहे, खाली भगवान कृष्ण बसलेले आहेत. आणि सुदामाच्या हातात मुठभर फुटाणे होते. आणि ते फुटाणे सुदामा खाऊ लागला, थोडेच फुटाणे. सुदामाने विचार केला, फुटाणे थोडेच आहेत, आपलंच पोट भरलं नाही, याला कशाला द्यायचंय. त्याने देवाला दिले नाहीत. पण ते फुटाण्याचा आवाज येऊ लागला, कडकड वाजायचे ते. देवाना विचारलं सुदामाला, सुदामा काय खातोय रे, मला दे. काय खातोय म्हटल्यावर सुदामानं सांगितलं, देवा कुठं काय खातोय, काहीच नाही. अरे मग आवाज येऊ लागला ना, कडकड वाजलंय. सुदामानं सांगितलं, देवा अरे थंडी कसली बाबा, ह्या थंडीमुळं माझे दात वाजलेत म्हटलं. हे खोटं बोललं देवाला. देव म्हटला, एवढा फुटण्यासाठी खोटं. देव म्हटलं, सुदामा खरंच दात वाजलेत. होय देवा, अरे लय थंडी आहे बाबा, दात वाजायला लागले. देव म्हटला, बर सुदामा, जर दातच वाजत असतील आणि जर दाताचा आवाज कडकड येत असेल, तर अशीच कडकडी तुझ्याकडं कायम राहो, माझा आशीर्वाद आहे. तवापासून सुदामाकडे हीच कडकडी, पैसेच नाहीत, गरीब राहिला. हा राजा झाला. उठलं की रोज सुदामानं आपल्या बायकोला सांगायचं, तुला माहिती आहे का, काय तो द्वारकेचा राजा आहे की नाही, तो कृष्ण माझा मित्र आहे, सखा आहे तो माझा. आम्ही दोघं सोबत शिकायचो. बायको म्हणायची, मालक अहो दोघं सोबत आहेत म्हणतायत, तो राजा झाला, आपण भिकारीच राहिलो, असं कसं. तो म्हणला, ते काही नाही, पण माझा मित्र आहे तो. बायकोने विचार केली, खरंच सांगा तुमचा मित्र आहे का. अगं खरंच माझा मित्र आहे, आम्ही शिकायला सोबत होतो. तिनं डोकं लावलं. आता हा जरी असा मित्र असेल, तर मग राजा असणारा मित्र आपल्या गरीब मित्राला नक्कीच मदत करेल. मालक, मग तो राजा आहे तुमचा मित्र, तुम्ही आपण गरीब आहेत, आपली भिकाऱ्यासारखी अवस्था आहे, जाना त्याला काहीतरी मागून घ्या, काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटल्याबरोबर सुदामानं सांगितलं, तुला सांगू, अगं मागण्यासाठी आम्ही भक्ती करत नाहीत, मागणं आमचा स्वभाव नाही आहे, आम्ही कधी देवाकडे मागत नाहीत. बायको हुशार आहे. तिनं सांगितलं, बरं मागत नाहीत, मागू नका, पण तुम्हाला त्याची कधी आठवण येत नाही का. त्यानं म्हणलं, आठवण कशी येईल म्हणजे. अगं आठवण येण्यासाठी अगोदर त्याला विसरावं लागतं, मी त्याला विसरलोच नाही, आठवायचा काय विषय. तिनं म्हणली, काय करावं. तिनं डोकं लावलं, काही करून ह्याला तिथं एकदा पाठवायचे. ती म्हणली, मालक बरं ठीक आहे, मागू नका, तुम्हाला आठवण येत नाही कारण तुम्ही त्याला विसरतच नाहीत, आठवायचा काय विषय. पण तुम्हाला असं कधी वाटत नाही का, की या डोळ्याने एकदा तुमच्या देवाला प्रेमानं बघावं, त्याचं दर्शन घ्यावं, वाटत नाही. हा वाटते म्हणे, त्याला बघा वाटतं, मग जा ना त्याला भेटून या. सुद्धा म्हटला, जातो. बायको म्हटली, पण एक अट आहे, असं रिकामं जाऊ नये, राजाकडे चाललाय तुम्ही, देवाकडे चाललाय, मी तुम्हाला काहीतरी आणून देते, ते घेऊन जा. सुदाम देवाच्या पत्नीने 5 घरी जाऊन पोहे आणावे. 5 घरचे. 5 घरचे का, एका घरचे का नाही. तिला माहिती आहे, जर एका घरचे आपण पोहे नेले तर देवाला वाटेल ह्याच्या घरचे आणलेत काय की. पण जर 5 घरचे पोहे मागून आणले तर देवालाही कळावं की माझा भक्त इतका गरीब आहे,
माझ्याकडं पोहे आणण्यासाठी माझ्या भक्ताला 5 घरचे भीक मागून आणावी लागली, हे देवाला कळालं पाहिजे. आणि जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत आमच्या मालकाला काही देणार नाही. 5 घरचे पोहे आणले. सुदामा निघाला. ते फाटकं धोतरे, मळालेलं धोतरे, अंगावरती एक उपरण आहे, हातात काठी आहे. काठी टेकत टेकत सुदामा आता भगवंताचं भजन करत करत निघाला. ऐका, सुदामाचं प्रेम इतकं शुद्ध आहे की नाही, सुदामाचा भाव इतका गोड आहे. हा सुदामा चालत चालत द्वारकेला गेला नाही, मग हा द्वारिका नगरी सुदामाच्या जवळ आली. सुदामाच्या जवळ भगवंताने द्वारका नगरच आणावं. आणि जेव्हा सुदामा त्या द्वारकेच्या महलापर्यंत पोहोचतो, एक असं मोठं महाद्वार आहे. त्या महाद्वारात भगवंतांना अर्थात सुदाम देवानं थांबावं. आणि त्या सेवकांनी सुदामाला अडवलं. कुठं जात आहे म्हणे, राजाला भेटायचे. कोण आहेत तुम्ही? त्या कृष्णाचा मी मित्र आहे, सखा आहे. हे हसायला लागले. हसायला लागल्याबरोबर सुदामानं सांगितलं, काही नाही, एक काम करा, फक्त तुमच्या राजाला सांगा काय की दारामध्ये तुमचा भक्त सुदामा आलेला आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. नजर पे पगड़ी, नजर पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन से जाकर कह दो, एक बार मोहन से जाकर कह दो मिलने सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि मिलने सुदामा करीब आ गया है. सांगा तुमच्या
त्या राजाला की तुझा मित्र सुदामा आला. सांगा म्हटल्याबरोबर ते हसायला लागले. अरे तू कसा मित्र असशील, ते राजे तू सामान्य. एक जण म्हटलाय बघ, म्हाताऱ्याची मस्करी करू नका. ते म्हणते ना निरोप द्या म्हणून, निरोप द्यायला काय अडचण आहे. एक सेवक गेला आणि तो सेवक राजाकडे गेला. भगवान कृष्ण कन्हैया सिंहासनावर बसलेले. तो सेवक देवांच्या जवळ जातो. महाराज बोला, तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलेला आहे. बर, खूप लांबून आलाय म्हणे. ठीक आहे. म्हातारा दिसायला लागलाय, धोतर फाटकय. हो, तुमचा मित्र आहे म्हणे. हा, सुदामा नाव सांगायला लागला. सुदामा हा शब्द भगवंताने ऐकला, जो देव उठले पळायला लागले. बघा, भगवंताच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडायला लागलं. धावत भगवान परमात्मा नीट सुदामाच्या जवळ. सुदामाने देवाला बघावं, भगवंताने सुदामाला पाहिलं आणि एकमेकांना पाहत असताना दोघांच्याही डोळ्याने धीर सोडला. भगवंताने सुदामाकडे पाहावं आणि सुदामाला पाहून कृष्ण कन्हैयाने कडकडून मिठी मारली. दोन भेटी खूप महत्वाच्या आहेत बघा. एक भेट ती रामायणामध्ये आणि एक भेट आहे भागवतामध्ये. रामायणामध्ये जेव्हा भरत प्रभू रामचंद्रांना भेटायला जातो, तेव्हा प्रभू रामांनी भरताला पाहिलं, हातातलं धनुष्य बाजूला टाकलं, धावत भरताच्या जवळ. भाऊ आलाय माझा. कडकडून मिठी मारली भरताला प्रभू रामचंद्रांनी. आणि तीच मिठी आज भगवान कृष्ण कन्हैयाने आपल्या भक्ताला सुदामाला मारली. सुदामा बराय का रे? सुदामाच्या देवानं हाताला धरावं, आपल्या राजमहालामध्ये आणावं आणि स्वतःच्या सिंहासनावरती भगवंताने आपल्या भक्ताला बसवावं. कोणी आपलं पद कोणाला द्यायला मोकळं नाही, देत नाही कोणी. पण सकळ भोगिता होय त्यांचे. भगवंताचे सगळी भोग त्याच्या भक्ताला भोगायला मिळतात. देव आहे तो. सुदामाला सिंहासनावर बसवलं. हा, सुदामाचे पाय धुण्यासाठी देवाला वेगळ्या पाण्याची गरज लागली नाही. डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले, ते सुदामाच्या पायावर पडावे. सुदामा बरे का रे बाबा? सगळं ठीक आहे देवा, चांगले. हे सगळं पाहत असताना रुक्मिणी माता आश्चर्य व्यक्त करते, कोण असेल हा पाहुणा? माझ्या मालकानं स्वतःची खुर्ची याला बसाय द्यावी, स्वतःचं आसन सिंहासन याला बसायला दिलं, स्वतः माझा मालक पाय धुवायला लागला. केवळ देवाने पाय नाही धुतले. रुक्मिणी बसा. दोघांनी सुदामाचे पाय धुतले. सुदामाच्या पायाला भगवंताने गंध लावावा, अक्षता समर्पित करावी, फुलं टाकावी, गळ्यामध्ये हार घालावा आणि सुदामाची सगळी सेवा भगवंतानं केली. आपल्या बायकांना सांगितलं पाया पडा. रुक्मिणी माता सुदामाच्या पाया पडते. सुदामानं विचारलं, देवा कोण आहे? त्याला माहीतच नव्हतं. लग्न कधी झालंय, काय झालंय माहीतच नाही. देवा कोण आहे हे? देव म्हटले माहीत नाही. तुला माहीत नाही? आम्हाला कसं माहीत देवा? आपण किती वर्षानं लहानपणी शिकायला होतो, त्यात आत्ता भेटलो, मला काय माहिती कोण आहे? देवानं सांगितलं, अरे ही माझी गृहलक्ष्मी आहे, पत्नी आहे माझी. देवानं परिचय करून दिला, बायकोचा परिचय. ही माझी गृहलक्ष्मी आहे. लक्ष्मी आता काही काही भागाभागात परिचय वेगळा असतो. तात्या महाराज, प्रत्येक ठिकाणी पद्धत असते परिचय करून देण्याची. आपण मराठवाड्यामध्ये बघा, बायकोचा परिचय करत असताना माणसं म्हणते ती आमची लक्ष्मी म्हणते. आपल्या बायकोचा परिचय. इकडे गेला जळगाव, चाळीसगाव, खानदेश, तिकडे म्हणतात महाराज ही माझी बाई आहे बघा, बायकोचा परिचय. पुणे मुंबईला गेलात की नाही, ह्या कोण आहेत? माझी मिसेस आहे म्हणते, ते बायकोचा परिचय. ते मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो आणि ते म्हणले महाराज चला घरी चहा प्यायला. गेलो चहा प्यायला. मग ती बिचारी मावशी हातात ते पाणी घेऊन आली. ह्यानं विचारलं मला, त्या नवऱ्यानं, त्या हिला ओळखता का म्हटलं. आणि मी म्हटलं मला काय माहीत, मी आताच आलो. कोण आहेत तुम्ही सांगा. ते म्हटलं हे माझा बारदाना आहे म्हटलं. काय म्हटलंय? बारदाना. अरे म्हटलं असं कसं म्हणाले हिला? बरं ती तेवढीच खमंग. मी म्हटलं मावशी हे तुम्हाला बारदाना म्हणालेत म्हटलं, हे कोण आहेत तुमचे? ती तेवढीच खमंग बोलायला. ते म्हणले महाराज मी आहे म्हटले ह्यांचाच बारदाना आणि हे माझंच भंगार आहे म्हटले. परिचय पद्धत वेगळी असते. पत्नी हा अखंड सौभाग्यवती भव, आशीर्वाद दिला. सत्यभामा आली, पाया पडा. ह्या कोण आहेत? बायकोचे म्हटला, अखंड सौभाग्यवती भव. तिसरी आली बाबा जामवंती. ह्या कोण आहेत? बायकोचे, अखंड सौभाग्यवती भव. सुदामा म्हणला देवा एवढे नाही लाईन लागल्या म्हटलं.
आता अखंड सौभाग्यवती भव म्हणत होते, आता थकले. आता फक्त सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. अजून लाईन लांबच आहे. आता फक्त भव 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 सुरू झालं. दर्शन सोहळा संपला. 8 दिवस सुदामा भगवंताच्या जवळ आहे. देवानं काय केलं? सुदामाची सगळी वस्त्र काढून घेतली होती. राजवस्त्र सुदामाला दिली. अलंकारित वस्त्र, रत्नजडित वस्त्र असा पितांबर भगवंताचा सुदामाला घालायला दिला. अशी पूजा केली होती. असा गंध लावला होता. 8 दिवसाचा कालावधी संपला आणि सुदामानं सांगितलं, देवा निघालं पाहिजे आता. 8 दिवस झाले, किती थांबावं? आता जातोय. गरीब बायको आहेत, लेकरं आहेत, वाट बघत असतील. मी जातोय. जातो म्हटल्याबरोबर देव म्हटले, अडचण नाही, जा, काही अडचण नाही. सुदामा उठला. निघाल्याबरोबर सुदामानं विचार केला, ह्याला मागायची काय गरज आहे? एवढं उपकरण नेलं तरी भागतंय आपलं. याला हिरेत एक एक हिरा काढत बसायचा, आपलं आयुष्य निघून जाते. सुदामा दारापर्यंत गेला. देवानं आवाज दिला, सुदामा थांब जरा. सुदामा म्हणला, काय झालं? हार काय तर राहिलंय? काय राहिलंय? हे तुझे जुने कपडे राहिलेत म्हणले, ते अंगावर माझे कपडे, तेवढे कपडे काढून द्या आणि तुमचे जुने कपडे घालून जा. सुदामा म्हणला, मिटलं, काहीच मिळालं नाही. म्हटलं, अंगावरची राजवस्त्र काढली, आपापली साधे सामान्य साधे मिळालेले कपडे अंगावर घातले. पण देवानं जात असताना अजून एक काम केलं. काय? सुदामाच्या कपाळाचा गंध देवाने पुसून टाकला. इथं भाव इतका छान आहे ना, देवाने सुदामाचा गंध नाही पुसला. मग काय पुसलं? सुदामाच्या कपाळावर दारिद्र्याची रेषा होती. भगवंताने ती दारिद्र्याची रेषाच पुसून टाकली. मनुष्याच्या जन्मानंतर 5व्या दिवशी सटवी आपलं भविष्य लिहित असते. म्हणून आजही आमच्या जुन्या माता भगिनी 5व्या दिवशी जर घरात मुलगा मुलगी झाली तर 5व्या दिवशी एक पाट ठेवतात. त्या पाटावर दिवा लावला जातो. मग तिथं गहू म्हणा, तांदूळ म्हणा ठेवले जातात. जुन्या काळात पाटी पेन्सिल ठेवली जायची. का? त्या दिवशी सटवी येते आणि आपल्या लेकराचं भविष्य लिहिते म्हणे, ललाटावरती लिहून जाते. पण आता जरा अवघड आहे. आता अवघड म्हणजे ते जुन्या काळात लेकरं घरी होत होते, आता ते दवाखान्यात होत असल्यामुळं ते सटवीलाही दवाखाना सापडणार, हे कुठेही गेली काय नाही, कुठल्या दवाखान्यावर तिथं वार्ड भरपूर झाली, त्याच्यामुळं ती काही त्या भानगडीत आता पडणार झाले, ती त्या भानगडीत नाही आता. आणि एकदा का तिनं कपाळावर लिहिलं, नाही ते पुन्हा कोणालाच पुसता येत नाही, ते शक्यच नाही. पुन्हा कोणाच्या बापाला सुद्धा पुसता येत नाही. एकदा लिहिल्यावर ललाट, एकदा लिहिलं की संपलं. जे लिहिले ललाटी ते न पुसे तलाटी. पुन्हा तलाटी सुद्धा पुसू शकत नाही, शक्यच नाही. आणि मग ती रेषांच पुसून टाकली. आणि सुदामा जेव्हा घराकडे निघाला, आज भगवंताने केवळ सुदामाला दिलं नाही, तर भाव असा आहे, सुदामा सहित सुदामाच्या गावाला देऊन टाकलं. काय दिलं? सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याच भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. किती दिलं भगवंताने? केवळ सुदामाला दिलं नाही, सुदामाचं गाव सोन्याचं केलं. तो देतो, तो देण्यासाठीच आलेला आहे. फक्त आपला भाव थोडा शुद्ध पाहिजे. पण भक्ती करत असताना केवळ भक्तीचा आविर्भाव करून चालत नाही. भक्ती करत असताना भक्तीचा अभिमान चालत नाही, त्या भक्तीमध्ये असणारा आपला भाव लागतो. तुका म्हणे भाव जवळे धरोनी आणि देव, किंवा काही न लगे एक भावची कारण. देवाला बाकी काही लागत नाही. तुका म्हणे देवा पावसील भावे, भावनेने भगवान परमात्मा प्राप्त होतो. तो भाव सुदामाकडे आहे. पुढं मग भक्तीचा विचार मांडला. पुढं मग
यदुवंशाला जो शाप दिला त्या शापाचं वर्णन केलं. असं करता करता पुढे अनेक कथेचा विचार मांडला आणि हे सगळं जेव्हा संपतं हे झाल्यानंतर राजा परीक्षितीला शुकदेव बाबा सावध करतात. परीक्षिती बस निघालोय मी, आता जाणारच आहे, पण लक्षात ठेव झालेच 7 दिवस. आता मी इथून गेल्याबरोबर तो तक्षक नावाचा सर्प येणार आहे आणि तो सर्प तुला दंश करेल. तो दंश करेल. तुला काय वाटतं? काय वाटतंय म्हटल्याबरोबर राजा परीक्षितेचं उत्तर आहे. ते उत्तर तेवढं ऐकलं तरी आपली कथा सार्थकी लागली. काय उत्तर दिलं राजाने? ऐका, उत्तर खूप महत्त्वाचं आहे. राजाने सांगितलं, बाबा आता तुम्ही जाणार आहेत, 7 दिवस तुम्ही मला कथा सांगितलेली आहे. 7 दिवस कथा ऐकून मला एवढं कळालंय. काय कळालंय? आता तो तक्षक नावाचा सर्प मला दंश करणार नाही, तर या देहाला दंश करणार आहे आणि देहाचा माझा काही संबंध नाही. या बोधावर माझं जीवन पोचलेलं आहे. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, किंवा मी वासुदेव तत्वता कडू येईल विचारिता, किंवा तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा, आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आता मी केवळ देहरूपाने शिल्लक नाही, मी साक्षात परमतत्व परब्रह्म या बोधाला आरूढ झालो. आता देहाचा माझा काही संबंध नाही. या वृत्तीला जीवन पोचणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. मला असं वाटतंय कधीतरी आम्ही या बोधावर पोचलं पाहिजे की देहाचा आमचा काही संबंध नाही आहे. बघता ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारोनी. आमचंही जीवन भगवंताच्या चरणावरती समर्पित झालं पाहिजे. हा भाव आमच्या अंतःकरणात असला पाहिजे. आणि शेवटी तो तक्षक नावाचा सर्प येतो, पण तो सर्पदंश होण्या अगोदरच राजा परीक्षिती आपली प्राणज्योत भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. दंश होण्या अगोदरच राजाने स्वतःचा उद्धार करून घेतला. ही एवढी कथा पवित्र आहे. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा परीक्षिती महाराज की जय. श्री शुकदेव भगवान की जय. जय श्री राधे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. राजा परीक्षिती उद्धारापर्यंत पोहोचतो. आम्ही भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, देवा आम्ही या उद्धारापर्यंत पोहोचावं, आम्हालाही भगवान कृष्ण कन्याची प्राप्ती व्हावी, आमच्याही देहातून अहंकारूपी हे सगळे विकार नष्ट करावे. आणि देवा आम्ही सामान्य माणसं आहेत, आम्ही जीव आहोत, कदाचित आम्हाला तुझा विसर पडू शकतो, पण आम्ही सर्वांनी देवाला एक प्रार्थना करायची, देवा इथून पुढं मरेपर्यंत आम्हाला तुझा कधीच विसर पडू देऊ नको. शेवटची विनावनी शेवटची विनावनी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा.
माझा देवा तुम्हासी, किंवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जसं राजा परीक्षित जीवन मरणा अगोदर भगवंताच्या चरणावरती त्यांनी आपली प्राणज्योत समर्पित केली, तेवढं सद्भाग्य आमच्याही पदरामध्ये पडलं पाहिजे. हा विचार गेली 7 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार अशा कृपेने महान नामधारक सद्गुरू संत श्री मारुती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असणाऱ्या या परिसरामध्ये, थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन असणाऱ्या गंधोरा नगरीमध्ये वैकुंठवासी प्रतस्मरणीय धनाजी गुरुजी मुसळे गुरुजींच्या या 3ऱ्या क्रमांकाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालत असणारा हा नामसप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी एका सुपुत्रांच्या माध्यमातून एका परिवाराच्या वतीने चालत असणारा हा नामयज्ञ आदरणीय आमचे संतोषजी मुसळे असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, त्यांचे दोन्ही सुपुत्र योगेशराव, निलेशराव आणि एक कन्या वैष्णवी, असा हा त्यांचा हा संपूर्ण परिवार, या परिवाराच्या वतीने हा सोहळा या ठिकाणी आनंदाने संपन्न होतो आहे. तसं ज्यांच्या प्रेमाने या ठिकाणी आपणा सर्वांचं दर्शन मला होत आहे, आमचे परमार्थ स्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण तात्या महाराजांच्या संपर्काने, महाराजांच्या आदेशाने माझ्याकडे सेवा प्राप्त आहे. उपस्थित आपण सर्व माझ्या माता भगिनी, पुरुष मंडळी, परिसरातून तथा गावातून जमलेली वारकरी जीवनातील शुद्ध अंतरंग साधना करणारे आपण सर्व साधक हृदय भाविक मंडळी, आपण सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या वाणीला थांबतो. खरं म्हणजे या कथेमध्ये त्रिवेणी संगम आलेला आहे. एक वैकुंठवासी धनाजी गुरुजी मुसळे यांची ही 3ऱ्या क्रमांकाचे पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हा सोहळा संपन्न होतो आहे. त्याचबरोबर काल अत्यंत पवित्र अशा महिन्याला सुरुवात झाली, तो म्हणजे अधिक मास, मलमास किंवा आपल्या भाषेमध्ये दोंड्याचा महिना या ठिकाणी सुरू झाला. त्याचेही आम्हाला या कथेमध्ये 2 दिवस सापडलेले आहेत. अधिक महिन्याचं महत्त्वच आहे. अधिकस्य अधिकम फलम. या दिवसामध्ये आपण जेवढं कराल त्याचं फळ जास्त मिळतं आहे. म्हणजे एकदा रामकृष्णारी म्हणलात की 3दा त्याचं पुण्य मिळतं आहे. बघा, एक माणूस जीव घातला की 4 माणसं जीव घातल्याचं पुण्य मिळतं आहे. एक अंगठी दान केली सोन्याची, लय मनावर घेऊ नका, उगाच सांगायला लागलो. अधिकस्य अधिकम फलम, जास्त फळ देणार आहे. त्यात दुसरा हा या उत्सवामध्ये आलेला पर्वकाळ म्हणजे अधिक महिना. आणि तिसरी एक या उत्सवात एक बाब आली. तिसरा एक आनंद असा आला की ज्या परिवाराची या ठिकाणी कथा संपन्न होते, ज्या परिवाराच्या वतीने ही कथा संपन्न होत आहे, असे आमचे आदरणीय संतोषजीराव आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई, बरोबर की, या दोघांचाही आज लग्नाचा वाढदिवस आहे. बघा, हो, त्याचंही एकत्रीकरण आलं. त्यामुळे या दोघांनाही आमच्या वतीने लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या भाषेत हॅप्पी ॲनिव्हर्सरी तुम्हाला. तुमचं इथून पुढचं आयुष्य असंच भगवंताच्या स्मरणामध्ये, साधू संतांच्या सेवेमध्ये, आपल्या आई आणि वडिलांच्या सेवेमध्ये, समाजाच्या हितामध्ये आपलं जीवन जावं, एवढी प्रार्थना भगवान श्री कृष्ण कन्हैयाकडे ठेवतो. आपल्याला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी कथा विराम होत आहे. गेली 7 दिवसापासून आपण सर्व मंडळी या ठिकाणी कथा ऐकत आहात. या कथेसाठी ज्यांनी अत्यंत सुंदर साथ केली, ज्यांच्यामुळे ही कथा आनंदामध्ये संपन्न झाली, अशी हे आमची ही सगळी गुणीजन मंडळी. 7 दिवसापासून आपण ज्यांच्या गायनाने आनंदी होत आहात, आमचे परमार्थ स्नेही परमार्थ प्रेमी, जे लातूर येथील बसवेश्वर कॉलेजला प्राध्यापक आहेत, आमचे गोविंद पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही मनातून आभारी आहे. ज्यांनी अत्यंत सुंदर या ठिकाणी पॅडवादन केलेलं आहे, आमचे परमस्नेही परमार्थ प्रेमी गणेशजी महाराज बंडगर अर्थात बबलू बंडगर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आभारी आहे. त्याचबरोबर या कथेमध्ये ज्यांनी दोन्ही कामं केली, तात्या, एक तर वाजवणं जमतं किंवा म्हणायचं जमते, दोन्ही एकदा जमत नाही, पण वाजवायचंही तेवढंच गोड
आणि मनाचंही तेवढंच चांगलं, म्हणणंही अत्यंत गोड आहे आमचे हरिभक्तीपरायण, ज्यांनी तबलाही वाजवला आणि आमच्या गोविंदबुवाच्या पाठीमागे त्यांनी साथही केली असे आमचे परमेश्वरजी महाराज पांचाळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही मनातून आभारी आहे. या तिघांसाठी आपण एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने ताली वाजवायची. वा. तसंच आपला आवाज ज्यांनी अत्यंत सुंदर आपल्यापर्यंत पोहोचवला आमचे साऊंड सिस्टीमवाले, काय नाव रितेश भैया राठोड यांनी 7 दिवस आपला आवाज आपल्या सर्वांपर्यंत अत्यंत सुंदर पोहोचवला. त्याही दादाचा मनातून आभारी आहे. बोलत असताना मुखातून काही अपशब्द बाहेर पडला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही योग्य असेल सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जे काही श्रवण केलं तेच आपल्यापुढे बोलण्याचा प्रयत्न करतोय. तसा हा परिसर अत्यंत पवित्र आहे. या परिसरामध्ये सेवा मिळणं हे कदाचित आमचंही भाग्यच आहे. या परिसरामध्ये सद्गुरू मारुती महाराजांचे पाय लागलेले आहेत. याच परिसरामध्ये आपण सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय प्रेममूर्ती महेशजी बाबा यांची अनेक वेळा या परिसरामध्ये पाय लागलेले आहेत. आदरणीय महाराजांचा परिचय आपला सर्वांनाच आहे. मधल्या काळात थोडी प्रकृती ठीक नसल्यामुळं आपल्यापासून जरी महाराज दूर असले तरी आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये 20 तारखेला महाराज येणारच आहेत आणि इथून पुढेही 1-2 महिन्यानंतर महाराज आपल्या सेवेमध्ये असणार आहेत. भगवंताची साधू संतांची सेवाही महाराजांना घडणार आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचं प्रेम नित्य श्री गुरु महेश बाबांच्या पाठीशी आहे, असलं पाहिजे, असेल अशी धारणा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. या वाणीला थांबतो. भगवान श्री पंढरीनाथाकडे एक प्रार्थना करूयात. श्री पांडुरंगाने वैकुंठवासी धनाजी गुरुजी मसळे यांना आपल्या अंतकरणात जागा द्यावी, त्यांची जन्म आणि मरणाची अर्ध्यार नष्ट करावी, एवढी एक प्रार्थना देवाकडे करतो. या वाणीला थांबतो. आता लगेच 2 मिनिट भजन होईल, तदनंतर आरती होईल आणि आरतीनंतर आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय श्री गुरु ज्ञानेश्वरजी महाराज वा बसा गुरुजी मातनीकर बाबांची काल्याची सेवा संपन्न होणार आहे. त्याही सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. पुनश्च एकदा या परिवाराच्या वतीने, मुसळे परिवाराच्या वतीने आदरणीय संतोषजी मुसळे असतील यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मंडळी या ठिकाणी कथेसाठी आलात. आपणा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. वारीला पूर्णविराम. जे यजमान आहेत आरतीचे त्यांची नावं घेतल्या जातील. त्यांनी नाव घेतलेल्यांनी आरतीसाठी आरतीचं ताट घेऊन सपत्नीक पुढे यायचे. तत्पूर्वी 2 मिनिट भजन होईल. सर्वांनी दोन्ही हात जोडायचे. आपण या ठिकाणी कथा श्रवण केलेली आहे. या कथेच्या माध्यमातून काही दोष घडतील, ते दोष घडू नये. त्यामुळे आपण सर्वांनी एक श्लोक माझ्या पाठीमागे म्हणायचा आहे. दोन्ही हात जोडून सर्वांनी म्हणायचे. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमन, प्रणामो दुःख शमन, प्रमाणो दुःख शमन, प्रमाणो दुःख शमन, सन्नमामि हरिं परम, सन्नमामि हरिं परम, सन्नमामि हरिं परम, सन्नमामि हरिं परम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः. हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा परीक्षित महाराज की जय. सुखदेव भगवान की जय. जय जय श्री राधेश. नम पार्वती पते शिव. हर
ज्यांच्या प्रित्यर्थ आपण हा सोहळा संपन्न करत आहोत असे वैकुंठवासी धनाजी गुरुजी मसळे असतील, त्यांच्या या परिवाराच्या वतीने हा सोहळा संपन्न होतो आहे. त्यात संतोषजी मसळे आणि प्रतिभाताई मसळे, त्याचबरोबर प्रशांतजी पाटील आणि उर्मिला पाटील, वैकुंठवासी प्रमोदजी पाटील आणि त्यांच्या पत्नी ज्योती पाटील, प्रवीण उर्फ बाळू पाटील आणि सुमित्रा पाटील, त्यानंतर बाबासाहेब गंजे आणि महादेवी गंजे आणि सत्यवान सुरवसे आणि पुष्पा सुरवसे, हा एकंदरीत त्यांचा संपूर्ण परिवार आहे. या परिवाराला अत्यंत सुंदर संस्कार ज्यांनी दिले, या परिवाराला ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, असे वैकुंठवासी धनाजी